Vamos a ver todo lo que hay. Disimular, así el problema y la duda no nos ven pasar. El que se enoja, mi amor, pierde un turno y se baja en esta estación. Tenemos saldo deudor con el mundo ahí afuera. Hagamos algo mejor, queda claro, estamos todos. नमस्कार मित्रांनो, तर तुम्हाला कळत असेल की आज मी कुठे चालली आहे. तर माझी मैत्रीण निकिता आली होती अंबेजोगाईवरून 17 संभाजीनगरला. तर मग तिला होत होतं बोर, तर आम्ही निघलो आहे खातपीत मस्त रस्त्यावर गाडी घेऊन तिघीजणी द वर्ल्ड हेरिटेज साईट बघायला, म्हणजेच की आपली सर्वांची लाडकी द अजिंठा लेणी पाहायला. तर मला एवढं मी हे 2024मध्ये गेलो होतो, तर मी काही ते अपलोड केलं नव्हतं. तर मला वाटलं की आता केले व्हिडिओ थोडेसे तर अपलोड करून टाकूया. तर एवढे काही परफेक्ट नाही आहे, पण थोडे शॉर्ट्स मी ट्रिम करून ॲडजस्ट करून तुम्हाला दाखवते. तुम्हाला तर माहितीच असेल 3 मुली एक स्कूटी, तर वेगळाच जल्लोष राहतो तो. आम्ही तिथे अर्धा तासात पोहोचलो होतो आणि पोहोचल्या निकूला ते बाहेर स्टॉल्स असतात ना, तर तिला तिची एक बॅग आवडली. तर तिथे आम्ही नेगोशिएट करत होतो की आम्हाला ही बॅग फक्त 150 रुपयाला द्या म्हणून. तर तिथे चांगले भांडणं लागले होते आणि निकू आणि नलिनी आम्ही सगळे मिळून तिला ही बॅग आवडलेली घेतली अँड शी वॉज प्रेटी मच हॅपी देअर. बॅग घेऊन आम्ही त्याच्यात सगळं स्टफ भरून स्नॅक्स भरून आता आम्ही समोर लेणीकडे वळालो. मग तिथे आम्हाला खूप सारे माकडं दिसले. एंट्रीवर माकड होतं तिथं बसलेलं. तर मग आम्ही थोडेसे बिस्किट होते माझ्या बॅगमध्ये, तर मी त्याला मग माकडांना बिस्किट दिले. मग त्यांनी खाल्ले पण असे हातातून घेऊन खाल्ले आमच्या. तिथे पण खूप मज्जा आली. आम्हाला तिकीट काढायला थोडा वेळ होता, कारण की अजून आमची मैत्रिणी येणार होत्या असं म्हणून आम्ही तिथे थोडा वेळ मग ते जे बाहेर कॉरिडॉर होतं तिथेच थोडंसं एक्सप्लोअर केलं. सगळं फ्लावर्स वगैरे बघितले, तिथे थोडे फोटो काढले खूप सारे आणि तिकीटसाठी मग वेट करत होतो, कारण की तिथे खूप लंबी लाईन होती. आणि तिथे थोडंसं ह्या दोघी तर फोनवरच बोलत होत्या. मी चाललो आपली माझी फोटो काढू लागली, अजून व्हिडिओ काढू लागली, सगळ्यांना रेकॉर्ड करते. मग आम्ही थोडंसं टचअप केलं आणि मग आम्हाला जसं तिकीट भेटले तसं आम्ही लेणीकडे गेलो होतो. मुलांना असं वाटत असतं की मुलींची फ्रेंडशिप प्युअर नसती, अशीच टाईमपास असती, तात्पुरती असती. पण तसं नसतं की आपल्याला जो ऑरा किंवा जे मेंटॅलिटी आणि जे मॅच करणारी जर मुलगी भेटली ना, की नाही ही खरंच मैत्रीण, तर ती एकदा भेटली ना तर मग ती वाली व्हाईब यायला पाहिजे. ती आली ना तर मग ती अनब्रेकेबल बॉन्ड असतो तो, जो किंवा निकूसोबत खूप जास्त फील होतो. आणि तो काहीच नसतं, नो जेलिसी, नो कम्पॅर, नो लाईक कॉम्प्रोमाइज, नो नथिंग. बस ती मी आम्ही जस्ट धिंगाणा असतो पूर्ण आणि बस ग्रोथ असतो 2x नी. दिसायला का मॅन्टिस? हो कंफू मॅन्टिस, पॅन्डामधला मॅन्टिस कसं डान्स करायला लागलाय. वा 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 वा. आम्ही खूप सारे फोटो काढले, टाईमलॅप्स घेतले, कारण की तिकीट आमची मैत्रीण आहे ना ती खूप वेळ लावला तिने यायला. पण मग नंतर थोड्या वेळ तिचा कॉल आला आणि ती काय म्हणती, नाही बाई माझं जमून सगळंच, मी येत नाही आहे. मग आम्ही पटकन निर्णय घेतला आणि तिथून समोर वळालो. आता मी तुम्हाला कॉरिडॉर दाखवणार आहे, जे की म्हणजे लेणीच्या बाहेर काय आहे. तर त्यांनी असा एक हे बनवलेलं आहे की हे बघा तुम्हाला दिसतंय असं छान असं बाहेर गट्टू वगैरे टाकून फोटोज वगैरे काढण्यासाठी लॉन वगैरे बनवलेलं आहे छान. तिथून आपल्याला असं जावं लागतं. आणि ही सगळी जी समोर दिसते ना ही लेणी आहे. इथे सगळे बाहेरच्या दुसऱ्या देशातले नाही तर इथले सगळे लोक येत असतात.
बघा एक निको आणि एक नलिनी आहे. दोघी जणी मस्ती करताय. खूप सुंदर लेणी आहे. जर तुम्ही हा स्तंभ कुठे बघितला असेल तर प्लीज खाली कमेंट करा आणि मला सांगा की तुम्ही हा स्तंभ कुठे बघितला आहे म्हणून. असं एक एक करून सगळं लेणी एक्सप्लोअर केली. खालचं त्याचं गर्भगृह, त्याच्या आतली साईड, त्याचं वरचं साईडला आणि असं सगळं पॅकअप केलं आणि तिथून निघलो. बाय बाय केलं लेणीला. परत वापस आलो होतो. जर तुम्हाला छोटीशी ट्रिप आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.